जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। शेतकऱ्यांना परत एकदा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। परत एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। आता हे सर्व काम राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे। पीक विमा कंपनीला कोणत्याही प्रकारचं काम नसणार आहे, काही थोडंफार काम असणार आहे। ते काम कोणतं असणार आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, 34 जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप परत एकदा करण्यात येणार आहे। याच्या संदर्भात राज्य सरकारने एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि या घोषणेनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा होणार आहेत। आता नेमके पैसे कशा प्रकारे जमा होणार आहेत, 34 जिल्हे कोणते असणार आहेत, त्या जिल्ह्यासाठी निधी किती मंजूर करून देण्यात आलेला आहे, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी 712 या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, असे नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करणं अपेक्षित होतं, परंतु पीक विमा कंपनीच्या मनमान्या पाहता, त्या कारणाने पीक विमा कंपनीचे काही आक्षेप पाहता त्या कारणाने या पीक विम्याचं वाटप करण्यात आलं नव्हतं। त्यानंतर आता राज्य सरकारने स्वतःच निर्णय घेतला। जवळपास 1,70,00,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप राज्य सरकार करणार आहे। एकंदरीत शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप हे 2020 चा पीक विमा असेल, तो 2020 चा पीक विमा 2023 ला वाटप करण्यात येते। म्हणजेच पीक विमा कंपनी कुठेतरी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, अशा गोष्टी काही शासनाच्या नजरेत आलेल्या असल्या कारणाने आता हे राज्य सरकार पूर्णपणे पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। आपण बघू शकतो की 2020 चा पीक विमा आपल्याला 2021 ला वाटप होतो, कधी 2020 चा पीक विमा 2023 ला वाटप होतो, 2023 चा पीक विमा 2024 ला वाटप होतो। अशा काही बऱ्याच त्रुट्या सरकारला जाणवल्या। त्यानंतर पीक विमा कंपनी कुठेतरी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे हे सुद्धा राज्य सरकारच्या ध्यानात आलं। त्यानंतर त्या कारणाने आता राज्य सरकार पूर्ण पीक विम्याचं वाटप हे करणार आहे। एकंदरीत अकोला जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। 144 कोटीचा पीक विमा या जिल्ह्यासाठी परत एकदा वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं, त्यासाठी काही प्रमाणात पीक विम्याचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे। परंतु आता उर्वरित शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार हे पीक विम्याचं वाटप करणार आहे। म्हणजे डीबीटी अंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। यामध्ये तूर असेल, कापूस असेल, ज्वारी असेल, सोयाबीन असेल, या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि आता पूर्ण रक्कम ही राज्य सरकार याचं वाटप करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरला सुद्धा पीक विम्याचं वाटप झालं नाही, त्या कारणाने आता हे पीक विम्याचं रक्कम पूर्ण राज्य सरकार वाटप करण्यात येणार आहे। म्हणजे पीक विमा कंपनीला कोणत्याही प्रकारचं काम हे नसणार आहे। नव पीक विमा कंपनीला हे टेंडर दिलं होतं, परंतु याच्या माध्यमातून पीक विमा वाटप करण्यात आला नव्हता। त्या कारणाने आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला। 1,70,00,000 शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वाटप होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। चंद्रपूर, जळगाव, जालना, आता जालना जिल्ह्यात 33 लाख रुपये पीक विम्याची रक्कम ही परत एकदा वाटप करण्यात येणार आहे। धुळे जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं अद्यापही वाटप झालं नाही, या जिल्ह्यात सुद्धा याचं वाटप होणार आहे। नांदेड जिल्ह्यात 420 कोटीचं वाटप करण्यात आलं होतं, परंतु काही शेतकरी अद्याप पीक विम्याचं वाटप वंचित आहेत। अशा शेतकऱ्यांना परत एकदा पीक विम्याचं वाटप हे होणार आहे। नागपूर आणि नाशिक या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि आता परत शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा हे वाटप करण्यात येणार आहे। परभणी 27 लाखाचा पीक विमा परत एकदा वाटप करण्यात येणार आहे। पुणे जिल्ह्यात अद्याप वाटप करण्यात आलं नाही, काही दिवसापूर्वी याचं वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे। या जिल्ह्यात सुद्धा वाटप हे होणार आहे। मित्रांनो, बीड जिल्ह्यात 9 लाखाचा पीक विमा परत एकदा वाटप होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात 115 कोटीचा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। यवतमाळ 185 कोटीचा पीक विमा परत एकदा वाटप करण्यात येणार आहे। भंडारा जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप हे होणार आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यात जवळपास 2 लाख रुपयाचा परत एकदा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। लातूरचा बरेच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झाले नाहीत आणि याच्यात परत एकदा रक्कम सुद्धा वाढून येऊ शकते। मित्रांनो, वाशिम जिल्ह्यात 47 कोटीचा पीक विमा वाटप करण्यात आला होता आणि उर्वरित काही शेतकरी यांना सुद्धा हे वाटप होणार आहे। सातारा जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं रक्कम ही परत एकदा वाटप करण्यात येणार आहे। सोलापूर जिल्ह्यात सुद्धा याचं वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात सुद्धा 14 कोटीचा परत एकदा पीक विमा उर्वरित काही शेतकरी त्यांना वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहू शकतो की पीक विमा कंपनीच्या मनमान्या पाहत नजरेत आल्या कारणाने राज्य सरकारने स्वतःच निर्णय घेतला आणि त्यानुसार आता राज्य सरकार स्वतःच्या टेंडरनं म्हणजे स्वतःच्या डीबीटी अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं काम सुरू करण्यात आलेले आहे। आणि आता या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
म्हणजे उर्वरित 25% जी रक्कम होती ती परत एकदा वाटप करण्यात येणार आहे। म्हणजे 75% शेतकरी बाकी होते, अशा शेतकऱ्यांना याचं वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, आता पीक विमा कंपनीला इथून पुढचं काय काम असणार आहे, पूर्ण टेंडर हे राज्य सरकार सांभाळणार आहे। पीक विमा कंपनीने स्वतः फक्त शेतकऱ्यांचे तक्रारी करून घ्यायचे आहेत, म्हणजे काही नुकसान जर झालं तर त्याची तक्रार नोंदवायची आहे, त्यानंतर सर्वेक्षण करायचं आहे। अशा प्रकारे पीक विमा कंपन्यांना हेच काम असणार आहे। इथून पुढचा पीक विमा सर्व राज्य सरकार वाटप करणार आहे। अशा प्रकारची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।